हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप ठीक असणार, मजेत असणार आणि मजेतच राहिलं पाहिजे. तर मस्त ना, आज मी सकाळी सकाळी बनवायला घेतली नाश्त्यासाठी गरमागरम पोहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण पोह्याची रेसिपी पण शेअर करूयात. आय होप तुम्हाला तर येतच असेल, पण माझ्या पद्धतीने बघू शकताय तुम्ही. मस्त सगळ्यात आधी मी मस्त जिरं वगैरे टाकून घेतलं आहे आणि शेंगदाणे ऑलमोस्ट मस्त फ्राय करून घेतले. जास्त फ्राय केलेले शेंगदाणे मला खूप जास्त आवडतात, तर म्हटलं मस्त जास्त शेंगदाणे टाकले. मला पोह्यामध्ये शेंगदाणे टाकलेले भरपूर प्रमाणात आवडतात आणि माझ्या मुलीला पण काढून द्यायचे असतात. तर मस्त शेंगदाणे टाकलेले तर बघू शकता अशा प्रकारे. आणि ना माझ्या किचन गार्डनमध्ये आलेलं आहे मस्त ओनियन वगैरे, तर हिरवा ओनियन पण टाकलं आहे वरतून, तर भारी टेस्ट बनू लागतं. आणि ना थोडे माझ्याकडे त्याच्यात होते मटार पण, आणि मठार पण टाकलेले होते. तर बघू शकताय तुम्ही. तर साईडला ठेवलं आहे आपला गरमागरम उखळता हुआ चाय. क्या बात आहे. आणि बाजूला बनत आहे आपले गरमागरम पोहे. तर मस्त पोहे बी खाऊन ना मी जाणार आहे माझ्या आज आज तर नाश्ता करून जाणार आहे मी मॉर्निंग वॉकला. तर बघू शकताय मस्त आपले पोहे रेडी आहेत. तर मग संध्याकाळ झालेली, मस्त मॉर्निंग वॉक करून आली होती आणि आज होता आमचा हाट बाजार ब्रह्मपुरीचा. तर गेली होती मी मार्केटमध्ये. तर छोटीशी मार्केटची क्लिप मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर बघू शकता किती मस्त मस्त फ्रेश भाजीपाला मिळतो यार. खरंच मला ना हे बघून तर खूप मस्त आनंद भेटतो आहे, कारण की इकडे ना प्युअर ऑर्गॅनिक वस्तू सगळं 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 ऑर्गॅनिक खायला भेटते मला आता. तिकडे आम्ही पुणे मुंबईला असताना मी पालेभाज्या जास्त घेत नव्हती, कारण की नवरोबा मला नेहमी म्हणायचा की नाही म्हणे त्या गडरच्या भाज्या असतात, असं त्यांचं काही म्हणणं होतं, म्हणून मी तिथे पालेभाज्या जास्त काही घेत नव्हती. आणि इथे तर तुम्ही बघू शकताय मस्त आपल्या नदीचं पाणी आणि नदीच्या पाण्यावर पिकवलेल्या फ्रेश फ्रेश भाज्या. तर अशा प्रकारे मी मार्केटमधनं आली होती आणि सगळ्या भाज्या लावून ठेवून दिल्या फ्रीजमध्ये. आणि मग घेतली आपला बाजरीचा आटा. तर आज मी जेवणात बनवत होती, म्हणजेच आपल्या प्राचीच्या किचनमध्ये आज जेवण बनत होतं बाजरीची भाकरी, फणसाची भाजी आणि आपला राईस. तर मस्त आटा बिटा लावून घेतलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. तर चला म्हटलं थोडंफार तुम्हाला पण दाखवूया तुमच्यासोबत गप्पा करून करून. तर मस्त आटा वाटा लावून घेतलेला आहे. मस्त फणसाचं हे कापून गर ठेवलेले होते आणि त्याच्यामध्येच थोडं घेतलं आहे मी मसाल्यासाठी अद्रक, लसूण आणि आपला कांदा. 2-3 दिवस मसाल्याचा खूप जास्त खाल्ला आहे आम्ही, तर मी म्हटलं आज सिम्पलचा मसाला करू. तर इकडे बघू शकता ग्रेव्ही आपली रेडी आहे. आणि या साईडला मी टाकले भाकरना हा मस्त फणस मी फ्राय करून ठेवला आहे. तर आजच्यासाठी एवढंच मंडळी. तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय बाय.